हाय, गुड मॉर्निंग सर्वांना. आता इथे मी पोळीचे छोटे छोटे काप करून घेतले होते व ते तेलामध्ये लालसर तळून घेतले. हे मीठ तिखट टाकून खाल्ले तरीही छान लागतात किंवा दही सॉस सोबतही छान लागतात. बटाट्याची चटणी भरून पराठे लाटून घेऊया. तर पराठे म्हटले तर मुलांची तर ही फेवरेट डिश असते. तसेच अनिकेतलाही पराठे खूप आवडतात. हे मी सर्व पराठेही करून घेतले व तसेच अनिकेतलाही जेवणासाठी ताटही वाढून दिले. तर कोणाकोणाला पराठे आवडतात बरं. स्वयंपाक झाल्याच्या नंतर मी माठ धुवून माठामध्ये पाणी टाकायला घेतले, कारण थंडी असो किंवा उन्हाळा सर्वांना माठामधलेच पाणी प्यायला आवडते. त्यानंतर मी कांदे निवडण्यासाठी घेतले. त्यामधले खराब एका साईडला काढले, तसेच पालापाचोळाही काढून घेतला. दळण आणायचे होते म्हणून मी परातीने खुर्चीवर उभा राहून गहू ड्राममधले काढून घेतले, कारण की ते हात पुरत नव्हता. किचन वाटा साफ केल्याच्या नंतर मी बेसिंगमधल्या नळाच्या दोन्ही तुट्ट्याही घासून घेतल्या, कारण की त्या चिकट होतात म्हणून. तर आजचा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.